बघा कशी झाली ती एकदम नरम. हे बघा बेसन वडीसाठी 1 वाटी मी बेसन घेतलंय. त्यासाठी 1 चमचा जिरं, थोडं आलं, 1 इंच, 2 मिरची आणि कोथिंबीर मी ठेचा वाटून घेणार आहे. 2 चमचे तेल टाकले. मग हे बघा 1 चमचा जिरं फोडणीसाठी, थोडीशी हळद, कारण बेसन जड असतं पचायला, त्यासाठी हिंग. आणि हे वाटलं ना मी ठेचा, हे अर्धवट पाणी टाकले. याला उकळी आली आता चांगली. आता आपण हे त्यात मी 2 वाटी पाणी ओतले. हे बघा ताटाला तेल लावून घेऊया आपण. आता मी तेलाचा हात लावून या अशी पातळ करून. बघा आपली बेसन वडी तयार झाली. आता आपण कट करून घेऊया.